अशीच असते म्हणजे वर्षभर शाळेची वेळ अशीच आहे 11 ते 4:30. तुमच्या इथे प्राथमिक सत्र म्हणजे मॉर्निंग शिफ्ट आणि आफ्टरनून शिफ्ट अशा 2 आहेत का शाळेमध्ये? नाही नाही नाही. ओके. सगळ्यांची एकाच वेळेला भरते म्हणून अशी वेळ आहे. हा. ओके गुड. मग कसं वाटतं तुम्हाला 8वीत गेल्यावर? छान वाटतंय. 1 महिना 1 महिना झाला तुम्हाला 8वीत येऊन. कसा आहे अभ्यास 8वीचा? शाळेमध्ये बरंच काही शिकवून झालं असेल, सुरुवात तरी झाली असेल. कसं वाटतंय? हो. सोपं आहे, काही फार कठीण नाही आहे. 7वीला आपल्याला होता तसाच थोडासा अभ्यास आहे, थोडासा 1 पॉइंट जास्त असं म्हणता येईल. फार काही कठीण नाही आहे. बरं चला, तुम्हाला हे माहितीये का आपल्या पुस्तकामध्ये किती धडे आहेत, एकूण किती चॅप्टर्स आहेत, त्यांची नावं काय आहेत, हे माहितीये का तुम्हाला? आणि मी काय घेणार आहे हे माहितीये का तुम्हाला? माझं नाव माहितीये का तुम्हाला? हो. कसं काय? कसं तुम्हाला माझं नाव माहिती? ग्रुपवर वाचलं? हो. तुमच्या पुस्तकातले एकूण धडे, त्यांची नावं हे सगळं बघूया. मी काय अभ्यास घेणार आहे, आपण एकत्र कसल्या कुठल्या गोष्टींवर गप्पा मारणार आहे ते पण बघूया आणि मग आपल्या अभ्यासाला सुरुवात करू. ओके. माझं नाव तर तुम्हाला माहिती आहे, दीपिका दीक्षित तांबेकर. जरा मी आपल्या पुस्तकाचा इंडेक्स आधी शेअर करते. आपण जरा वर्षभराचं प्लॅनिंग करू. प्लॅनिंग झालं की अभ्यासाला डायरेक्ट सुरुवात. 1 मिनिट जरा बघूया आपण आपल्या या धड्यामध्ये, धड्यांच्या लिस्टमध्ये काय काय इंटरेस्टिंग गोष्टी आहे. बघा कसं असतं, वर्षभरात काय काम करायचंय कळलं ना एकदा की मग आपलं काम सोपं होतं. सोपं आहे 8वीचं पुस्तक, हे टेन्शन नाही. 19 धडे आहेत फक्त वर्षभरामध्ये, ओनली 19 लेसन्स. 19 जास्त आहेत का? नाही. ह्याच्यावर जास्त तुम्हाला 6वी 7वीला ह्याच्यावर जास्त धडे होते हो की नाही? छोटे छोटे पण खूप धडे होते. आता बघा आपण असं करू, पहिल्या टर्म मध्ये आणि दुसऱ्या टर्म मध्ये असे मिळून 2 भागामध्ये धडे डिवाइड करून टाकू. समजा पहिली टर्म मोठी यावर्षी तर 10 पर्यंत धडे असतील पहिल्या 6 महिन्यापर्यंत, आणि 11 ते 19 दिवाळीच्या सुट्टीनंतर सेकंड हाफ मध्ये असं समजू आपण. 10वा धडा एकटे येईल किंवा तिकडे येईल. आता ह्या सगळ्या 10 धड्यांपैकी कोणते कोणते धडे कोणत्या कोणत्या भागात येतात ते जरा बघूया आपण. सजीव सृष्टी, सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण, आरोग्य आणि बल, त्याच्यानंतर प्रदूषण, आपत्ती व्यवस्थापन आणि पेशी अंगके. हे 5 धडे आहेत ना, हे येतात बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र. त्याला मी बी लिहून टाकते बायोलॉजीमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या सजीवांचा अभ्यास असतो. दुसरे टाईपचे जे धडे आहेत ते आहेत बल आणि दाब, धारा विद्युत आणि चुंबकत्व. आणि हे जे धडे आहेत धारा विद्युत चुंबकत्व, बल, दाब, ह्या सगळ्या धड्यांना आपण म्हणतो फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र. बरं का? आणि तिसरे म्हणजे आपले, ज्याच्याबद्दल आपण गप्पा मारणार, ते आहे अणुचे अंतरंग, मग आहे द्रव्याचे संघटन, आणि मग आहे धातू अधातू. धातू अधातू असं वाटतं ना, एखाद्या पिक्चरचं नाव, एखाद्या राक्षसाचं नाव, 2 राक्षस असं काहीतरी वाटतं. पण हे 3 धडे केमिस्ट्रीचे धडे. ठीक आहे. पूर्णच्या पूर्ण सायन्स ह्या 3 सब्जेक्ट मध्ये म्हणजे 3 सब टॉपिक्स किंवा सब ब्रँचेस मध्ये डिवाइड केलेलं असतं. एक तर त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव, मनुष्य, वेगवेगळे प्राणी, वनस्पती ह्या सगळ्यांचा अभ्यास असला तर त्याला आपण म्हणायचं जीवशास्त्र, सजीवांचा अभ्यास. भौतिक संकल्पना, दाब, त्याच्यानंतर उष्णता, लाईट म्हणजे प्रकाश, चुंबकत्व, विद्युत प्रवाह, ह्या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणायचं, फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र. मग त्याच्यामध्ये ते स्थितीजक बल, स्थितीजक म्हणजे कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, स्थितिक ऊर्जा, गतीज ऊर्जा, अशा सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये फिजिक्समध्ये. आणि ह्या सगळ्यांची जी ममा आहे, म्हणजे आपल्या विज्ञानाची जी मम्मा आहे, आई, ती आहे केमिस्ट्री. का बरं? बघा, एखादी गोष्ट कशी बनलीये ते जे बनवतात त्यांना माहिती असतं, बरोबर की नाही? उदाहरणार्थ बघा, आता काय दाखवू मी तुम्हाला. इथे माझ्याकडे ना 2 मजेशीर गोष्टी आहेत. हे काय हे काय आहे सांगा? सगळ्यांकडे असते ही गोष्ट. ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये छोटे छोटे
आतंकवादी लोक फिरतात, त्यांना आपण छोटे मुलं म्हणतो, त्या सगळ्यांच्या घरात या गण असतात. सांगा मला, कशाची बनली आहे ही? पटकन बोला रे, एवढा वेळ नाही आपल्याकडे, अभ्यास पण करायचा आपल्याला. सांगा, दिसतं तुम्हाला? हो. मग काय आहे हे आणि कशाचं बनलंय? गण. कशाची बनली आहे? बघून कळतंय का? सांगा बरं. प्लास्टिक. तुम्ही करेक्ट, जत्रेमध्ये अशाच मिळतात प्लास्टिकच्या. खरी खरी गण कोण घरात ठेवेल, आणि अशी घरात ठेवेल कोणी समोर? खेळण्यातली आहे ती, बंदूक आहे आणि प्लास्टिकची आहे. मग ही कशाची बनलेली आहे ह्याचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा आपण या प्लास्टिकचा अभ्यास करू. तशी आणखी एक गोष्ट बघा माझ्याकडे. एक हे काय आहे सांगा? चाळणी. गाळणी. करेक्ट. ही कशाची? बरोबर, पिठाची चाळणी आहे. हा याचा जो राऊंड शेप आहे, गोल, हा कशाचा बनलाय बघा बरं? धातूचा बनलाय. आणि हे कोणतं तरी प्लास्टिक आहे, वेगळ्या पद्धतीचं प्लास्टिक, गनपेक्षा वेगळ्या पद्धतीचं प्लास्टिक. थोडक्यात आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या वस्तू कशाची तरी बनलेल्या असतात. त्या कशाच्या बनल्यात, त्या कशा बनल्यात ह्याचा अभ्यास म्हणजेच पदार्थाचा अभ्यास. आणि पदार्थ म्हणजे त्याची रचना, त्यातले अणू, रेणू, त्यातले बॉन्ड म्हणजे त्यांच्या मधले बंध, ह्या सगळ्याचा अभ्यास केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्रात होतो, जो आपण एकत्र करणार. आपल्याला पुस्तकात हे सगळं बघायची सध्या काही गरज नाही. त्याच्यासाठी आपल्याकडे पीपीटी आहे. पीपीटी शेअर करते, आपण त्या धड्याचं डिटेलमध्ये आता जो अभ्यास आहे तो बघूया. तोपर्यंत तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला काय वाटतं वस्तू कशाच्या बनलेल्या असतील आणि त्याचा शोध कुठे लावला असेल? वस्तू पदार्थांच्या बनलेल्या असतात. बरोबर, वस्तू वेगवेगळ्या पदार्थांच्या बनलेल्या असतात. आणि पदार्थ कशाचे बनलेले असतात? माझा व्हिडिओ टाकतो, सांगा पदार्थ कोणत्या पद्धतीचे बनलेले असतात? पदार्थ कुठल्या गोष्टींचे बनलेले असतात? आम्हाला काय माहिती, तुम्हीच आम्हाला शिकवताय, आम्हालाच काय विचारताय. चला टेन्शन घेऊ नका, धड्याचंच नाव आहे अणूचे अंतरंग. त्याच्यावरून आपल्या एक एक गोष्टी उलगडत जातील. तुम्हाला जे वाटतंय ना ते पटकन उत्तर देऊन टाकत जा, टेन्शन नाही घ्यायचं. आपल्या लेक्चरमध्ये कोणाचं काही चुकीचं नाहीये. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही सांगणार आणि ते बरोबर आहे. आपल्याला काय माहिती, आपण शोधून काढतो ना एकत्र. तुम्हाला काय माहिती, मला कसं कळेल? मला काय सांगायचं तुम्हाला कसं कळेल? जे मी विचारेल त्याचं उत्तर पटकन देऊन टाकायचं, आपलं काम सोपं करायचं. बरोबर की नाही? बघा, हा आहे आपला धडा अणूचे अंतरंग, द्रव्याच्या सर्वात लहान कणाचा एक अद्भुत प्रवास. जसं मी तुम्हाला मगाशी ती खेळण्यातली बंदूक दाखवली होती किंवा ती चाळणी दाखवली. तुमची पेन्सिल घ्या, तुमचं खोड रबर घ्या, तुम्ही तुमच्या घरातली काचेची वस्तू, लाकडाची वस्तू, कशाचीही कुठलीही वस्तू घ्या आणि त्या वस्तूला 2 भागामध्ये तोडून टाका. परत त्यातल्या एका भागाला आणखीन 2 भागामध्ये तोडा, परत त्यातल्या एका भागाला आणखीन 2 भागामध्ये तोडा. थोडक्यात तुम्ही काय कराल, एक खडूचे 2 भाग, त्या छोट्या भागाचे आणखीन 2 भाग, असे करत 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 गेलात तर तुम्हाला काय मिळेल? अणूचा एकदम बारीक बारीक कीस पडलेला, म्हणजेच काय, खडूचा एकदम असा बारीक बारीक पावडर असते बघा, त्या पावडरच्या कणांपेक्षा पण बारीक पावडर अशी तुम्हाला मिळेल. मग त्याला आपण काय म्हणू शकतो? त्याचे सगळ्यात छोटे कण. बरोबर, म्हणजेच काय, एखाद्या पदार्थाचे सगळ्यात लहान कण जे असतात त्याच्यापासूनच तो पदार्थ बनलेला असतो. तुम्हाला माहितीये का, हे जे फर्निचर बनवतात किंवा लाकूड काम करतात त्यांच्याकडे खूप सारा भुसा पडलेला असतो. पाहिलाय तुम्ही? भुसा, लाकडाचा भुसा, बरोबर ना? तो भुसा जर एकत्र केला, बारीक 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 कण एकत्र केले तर त्याच्यापासून परत लाकडाच्या वस्तू बनतात. माहिती का तुम्हाला? म्हणजेच काय, एखाद्या मोठ्या गोष्टीला बनवणाऱ्या छोट्या 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 गोष्टी आणि त्या छोट्या गोष्टींमधले सगळ्यात लहान, सगळ्यात शेवटचे, सगळ्यात छोटे कण म्हणजे अणू. बरोबर, आपलं शरीर पण खूप साऱ्या अणूंचं बनलंय. बरोबर ना, आपलं शरीर पण खूप साऱ्या अणूंचं बनलंय बरं का. आता एक एक गोष्ट आपल्याला समजत जाईल. या अणूंचा इतिहास जर आपण बघायला गेलो तर बघा,
आपल्या देशामध्ये म्हणजे आपल्या भारत देशामध्ये खूप जुनी परंपरा आहे ज्ञानाची परंपरा, त्याला आपण वैदिक परंपरा म्हणतो. म्हणजे जेव्हा जगातल्या लोकांना कपडे कसे घालावे, भाषा कशी वापरावी, राहावं कसं, शेती कशी करावी, ह्या कुठल्याच गोष्टीचं कसलंच ज्ञान नव्हतं. ते असे इकडे नुसते भटकत होते जंगली लोकांसारखे. त्यावेळेला आपल्या देशामध्ये अनेक ऋषी होते, महर्षी होते आणि हे निसर्गाचे अभ्यासक होते. म्हणजे ते नुसतेच काही पूजा पाठ करायचे, होम हवन करायचे आणि काहीतरी ध्यान करत बसायचे असं अजिबात नाहीये. ते त्यावेळेचे शास्त्रज्ञ होते. त्यावेळेची जशी राहणी होती तसे त्यांचे कपडे होते. त्यावेळेची जशी समाज मान्यता होती तसं त्यांचं राहणीमान होतं, तसं त्यांचं खाणं पिणं होतं. पण त्यांचं मुख्य काम काय होतं? ज्ञान मिळवणं आणि ज्ञान देणं. ह्या सगळ्यांची गुरुकुलं होती. बरोबर की नाही बघा? आपल्याकडे फार पूर्वीपासून गुरुकुल परंपरा आहे. पण ह्या सगळ्या त्यावेळेच्या सायंटिस्टना, ज्यांना आपण ऋषी, महर्षी म्हणतो, यांनी निसर्गाचं एवढं बारीक निरीक्षण केलं होतं की आकाशातले ग्रह, तारे, नक्षत्र, ग्रहण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत्या. पृथ्वी गोल आहे हे संपूर्ण जगाला भारतातल्या जुन्या काळातल्या म्हणजे वैदिक काळातल्या ऋषींनी सांगितलेलं आहे. जेव्हा लोक जगातल्या अनेक भागामध्ये आजारपणाने मरत होते, त्यावेळेला आपल्याकडे आयुर्वेद नावाचं एक फार मोठं वनस्पतीशास्त्र होतं की त्यातल्या औषधांचा वापर करून माणूस कुठल्याही रोगावर मात करू शकतो. तुम्हाला माहितीये का, आयुर्वेदामध्ये पूर्वी चरक संहिता नावाचं एक पुस्तक आहे. त्या चरकाने ऑपरेशन म्हणजे आजकालची सर्जरी करण्याच्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. त्याने डोळ्यांच्या सर्जरी केल्या आहेत, ज्याला आपण आजकाल म्हणतो ना ते आय सर्जरी. एवढ्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याकडे फार पूर्वीपासून केला गेलेला आहे. तर मग एखादी वस्तू अणूची बनलेली आहे हे आपल्याला माहिती नसेल का? शक्यच नाहीये. महर्षी कणाद हे आपल्या देशातले सगळ्यात पहिले, खरंच म्हणायला गेलं तर खूप जुने अशा काळातले असे ऋषी होते, ज्यांनी सांगितलं की कुठल्याही द्रव्याला तुम्ही तोडत 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 गेलात तर त्याला एक मर्यादा आहे. त्या लिमिटच्या पलीकडे तुम्ही त्या वस्तूला तोडू शकत नाही. त्या सगळ्यात लहान कणाला आपण परमाणू असं म्हणतो. परम अणू सगळ्यात शेवटचा अणू. बरोबर? म्हणजेच सगळे पदार्थ अतिसूक्ष्म कणांनी बनलेले असतात. बरोबर, ही गोष्ट कळली. डेमोक्रिटस म्हणजेच ग्रीसच्या इतिहासातला हा आणखी एक तिथला अभ्यासू माणूस होता. आपली जशी भारतीय संस्कृती आहे ना, तशी ग्रीस म्हणजे ग्रीक लोकांची संस्कृती ही पण खूप जुनी संस्कृती आहे. तर त्यांनी सुद्धा 5वे शतक ख्रिस्तपूर्व म्हणजे आपल्याही कदाचित थोडस आधी असं असं थोडस आधी ह्या गोष्टीला सांगितलं होतं की द्रव्याच्या सगळ्यात लहान कणाला आपण काय म्हणू शकतो? ऍटोमोस, म्हणजे ज्याला तुम्ही तोडू शकत नाही असं. ठीक आहे. म्हणजेच काय, एखादा पदार्थ आपल्याला दिसतो त्याच्यापेक्षा अतिसूक्ष्म काय बरं म्हणतात अतिसूक्ष्म कणांचा बनलेला असतो, हे सांगणारे जगामध्ये खूप जुने लोक होते. बरोबर. आता सांगायचा मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी जगाला आधीपासून माहिती होत्या, तर मग मधल्या काळात काय झालं? अनेक देशांवर अनेक आक्रमण झाली. आपल्या देशाचा तर इतिहासच आहे, परकीय आक्रमणानेच आपला इतिहास भरलेला आहे. 1000 वर्ष तर आपल्यावर इतरांचीच सत्ता होती. एवढ्या काळामध्ये माणूस स्वतः जगेल का नवीन शोध लावेल? ज्या वेळेला समाज हा शांत असतो, स्थिर असतो, त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याला मिळतात, त्यावेळेला तो नवीन गोष्टी शोधतो. हे या काळामध्ये आपल्या देशामध्ये होत होतं. पण परकीय लोकांच्या आक्रमणामुळे जी स्थैर्य, जी शांतता आपल्या देशामध्ये होती ती गेली. आणि मग लोकांना स्वतःच्या जीवाची, स्वतःच्या कुटुंबाची आधी पर्वा करायला पाहिजे अशी परिस्थिती आली. त्यामुळे आपल्याकडे असलेलं हे जे मुखोद्गत ज्ञान होतं ना, वेदांमधनं, पुराणांमधनं, उपनिषदांमधनं, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे म्हणजे गुरुकुल पद्धतीतनं पुढे पुढे आलेलं, लुप्त नाही झालं पण हरवलं कुठेतरी काळाच्या ओघात. आणि मग 18व्या शतकामध्ये ह्या गोष्टीवरती पूर्ण जगामध्ये विचार झाला आणि त्याच्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी कोणी माहिती सांगितली ते होते डाल्टन. बरोबर. डाल्टन, थांबा त्याच्यासाठी मला तुम्हाला पुस्तकाकडे परत न्यावं लागेल. म्हणजे याच्यात त्या डाल्टनचं चित्र नाही आलेलं, पण आपल्याला ते
आपल्या पुस्तकामध्ये आहे. आपण जरा बघूया. एक मिनिट हा. बघा, अणू, परमाणू, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी. अच्छा, चला टेबल काय आहे ते एकदा बघूया आणि मग तुम्हाला समजेल की मला काय म्हणायचं. बघा, हे सगळे जे आहेत ना, हे सगळे कोण आहेत? रेणू. रेणू म्हणजे काय? अणू एकत्र येतात आणि त्याच्यापासून जे थोडेसे मोठ्या आकाराची रचना बनवतात त्यांना आपण म्हणतो रेणू. अणू कोण आहे? सगळ्यात छोटा, सगळ्यात लहान घटक. अणू हा सगळ्यात लहान घटक आहे आणि त्याला जोडून जोडून म्हणजे अणू आणि अणू असे एक करून. बघ आता ऑक्सिजन मध्ये 2 अणू आहेत, ऑक्सिजन आणि बंध बनवलेल्या दुसऱ्या ऑक्सिजनच्या अणू बरोबर. म्हणजे हा अणू आणि हा अणू, ह्या दोघांना एकत्रित पाहिलं तर काय बनला? एक रेणू. बरोबर. अशा अनेक रेणूंना जेव्हा आपण बघू तेव्हा आपल्याला समजेल की त्यांची रचना कशी आहे. बघा, याच्यामध्ये 4 घटक आहेत, 1 नायट्रोजन, 4 हायड्रोजन. हा आहे हेलियम, हा एकच आहे. हा एकच अणू म्हणजे त्याचा रेणू. हा कोणाही बरोबर अभिक्रिया करत नाही. तसंच हा पण आहे बघा, हा पण एकच अणू आहे आणि तोच त्याचा रेणू आहे. हा बघा, एकच अणू, तोच त्याचा रेणू. ह्याच्यामध्ये 5 आहेत, 1 कार्बन, 4 हायड्रोजन आणि ह्याच्यात 2. ह्याच्यात वरच्या नायट्रोजनच्या मॉलिक्युलमध्ये पण 2 आणि हायड्रोजनच्या रेणूमध्ये पण 2. इकडे बघा, इकडे 2 अधिक 1 3. थोडक्यात आपण काय करतोय? आपण अणूंची संख्या इथे लिहिलेली आहे. म्हणजेच अनेक रेणू, अनेक अणू एकत्र येतात आणि काहीतरी रासायनिक बंध बनवतात, तर त्याच्यामधनं आपल्याला मिळतो एक रेणू. पण या सगळ्या अभ्यासाची सुरुवात, जसं मी तुम्हाला म्हटलं, आपल्याकडे खूप आधी झाली, 2500 वर्षाच्या आधीपासून झाली. पण डाल्टन नावाच्या एका ब्रिटिश वैज्ञानिकाने सुरुवातीला सांगितलं की हा असा असतो अणू. कसा असतो? असा गोल, एका बॉल सारखा. त्याचे तुम्ही आणखी तुकडे करू शकत नाही, पण तो सगळ्यात छोटा कण आहे. तुम्ही त्याला बनवू शकत नाही, तुम्ही त्याला तोडू शकत नाही. पण एकाच पदार्थाचे सगळे अणू एकसारखे असतील, दुसऱ्या पदार्थाचे सगळे अणू तेच त्यांच्यासारखे एकसारखे असतील. प्रत्येक पदार्थाचे अणू हे त्याचे वैशिष्ट्यपूर्ण अणू असतात. जसं ऑक्सिजनचे अणू एकसारखे असतील, पण कार्बनचे अणू एकसारखे असतील, त्याच्यासारखेच असतील. कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये फरक आहे की नाही? हे डाल्टनने सांगितलं. त्याच्यानंतर आलं थॉम्सनचं प्लम पुडिंग मॉडेल. थांबा, माझ्याकडे आणखी एक पीपीटी आहे, त्याच्यामधनं आपण या सगळ्या गोष्टी बघूया, ठीक आहे? थोडंसं इंग्लिश, थोडंसं मराठी येईल त्याच्यामध्ये, पण आपलं काम व्यवस्थित होऊन जाईल. पण मी तुम्हाला सगळं मराठीमधनं सांगेन. ह्याच्यात ती चित्र नाही आली आहेत आपल्या पीपीटी मध्ये, ती चित्र आलेली नाही आहेत, पण काही हरकत नाही, आपण त्यातनं शोधून काढू आणि इथे टाकून देऊ. तर बघा, अरे कुठे गेलोय? एकच मिनिट हा. हा, तर सांगायचा मुद्दा असा की हा, हे जे डाल्टनने सांगितलेलं चित्र होतं की एखादा अणू हा सगळ्यात छोटा आणि सगळ्यात लहान असा पदार्थ असतो. थांबा, मी तुमच्या समोर एक दुसरी पीपीटी शेअर करते, म्हणजे मला सांगणं जास्त सोपं जाईल तुम्हाला. काय होतं, कधी कधी काही गोष्टी त्याच्यामध्ये नसतात, तर आपण त्या दुसरीकडनं, दुसऱ्या पीपीटी मधनं बघून घेऊ शकतो. तुम्हाला माहिती सगळी मी मराठीतच सांगेन, टेन्शन घेऊ नका. आणि मग ह्या पीपीटी नंतर आपण त्या दुसऱ्या पीपीटी मध्ये पण जाऊ. आता मला तुम्हाला फक्त ह्या गोष्टी सांगायच्या, ह्या गोष्टी दाखवायच्या आहेत. बघा, ह्याच्यामध्ये काय आहे? आपल्याला अणूच्या रचनेच्या अभ्यासाकडे जायचंय. तेच आहे बघा, अणूच्या अंतरंगामध्ये काय आहे ते आपल्याला बघायचंय. मराठीमध्ये इथं ऑलरेडी दिलेलंच आपण. पण जसा दगड तोडला की त्याचे बारीक बारीक कण होतात, त्या कणांच्याही बारीक लेवलला गेले की आपल्याला त्याचे अणू आणि रेणू मिळतात. बरोबर, हे आपण पाहिले. आता बघा, डाल्टनने जे सांगितलं त्याचं चित्र असं होतं, पूर्णच्या पूर्ण बॉल, एक मोठ्याच्या मोठा बॉल बनलाय. पण असा अणू असतो, ह्या गोष्टीवरती लोकांचं ऑब्जेक्शन होतं, कारण नंतर इलेक्ट्रॉनचा शोध लागला. मग जेव्हा इलेक्ट्रॉन सापडले तेव्हा याचा अर्थ असा आहे की त्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह, तर काहीतरी पॉझिटिव्ह पण आहे. मग कसे असतील हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह लोक एकत्र कसे बसले असतील? याच्यावरती थॉम्सन, जे जे थॉम्सन नावाच्या एका दुसऱ्या वैज्ञानिकाने, बघा आपल्या पुस्तकात पण त्याच्याबद्दल दिलेलं, जे जे थॉम्सनने. आता आपण आलो इकडे जे जे थॉम्सनच्या प्लम पुडिंग मॉडेलकडे.
पहिलं जे डाल्टनने सांगितलेलं त्याचं प्रारूप होतं ते होतं 1803 मध्ये, बरं का. 1803 ची गोष्ट आहे. त्याच्यानंतर 100 वर्ष, 1904 पर्यंत, 101 वर्ष खरं तर, या विषयावरती काही कोणी मतच मांडलं नाही. म्हणजे अणू असा असतो असतो बाबा. दरम्यानच्या काळामध्ये 100 वर्षामध्ये दुसरे काही शोध लागले. त्यावेळेला या अणूच्या मध्ये इलेक्ट्रॉन असतात हे कळलं. मग हे इलेक्ट्रॉन असतील तर त्याच्यावरती धनप्रभार पण असला पाहिजे, कारण ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन त्याला बॅलन्स करायला काही धनप्रभार असेलच, कारण ऍटम, कुठलाही अणू, याच्यावरती कुठलाही प्रभार नसतो. म्हणजे इलेक्ट्रॉनचा प्रभार नसतो, ना ते पॉझिटिव्ह असतात ना निगेटिव्ह असतात. मग याच्यामध्ये काहीतरी प्लस मायनस एकत्र असतील तर हे कसं दिसेल, ह्याचा विचार केला तर त्यांनी सांगितलं असं दिसेल, कलिंगडाच्या गोळीसारखं. जो सगळा लाल लाल भाग आहे ना, समजायचं की तो एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि त्याच्यामध्ये हे काळ्या काळ्या बिया आहेत, समजायचं की ते इलेक्ट्रॉन आहेत. असं त्याने त्याचं एक मॉडेल मांडलं. कसं असतं माहितीये का, आपल्याला जो प्रश्न पडलाय त्याचं उत्तर आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टी किंवा आपण अनुभवलेल्या गोष्टी किंवा आपल्या डोक्यामध्ये कुठून तरी आलेल्या गोष्टींमधनं आपण शोधायचा प्रयत्न करतो. त्याने ह्याला प्लम पुडिंगचं नाव दिलं. प्लम पुडिंग म्हणजे तो, तुम्हाला माहितीत का, असे ते केक असतात गोल गोल, कप केक, बनाना केक वगैरे, त्याच्यामध्ये असे चेरी असतात वरती, चेरी. तर तसा हा प्लम आहे आणि तसे इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये मध्ये असतात. आणि बाजूचं सगळं पीठ पीठ जे आहे ते सगळं काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे काय आहे, धनप्रभारित क्षेत्राच्या मध्ये मध्ये बिया, अशाच जशा की या कलिंगडामधल्या बिया. धनप्रभारित, मध्ये मध्ये ऋण, असं दोघंही एकत्र केले की झालं एकत्र एका बॉलची रचना. पण आता ह्या रचनेमध्ये सुद्धा काय झालं की ह्या अभ्यासामध्ये सुद्धा लोकांना खूप साऱ्या त्रुटी दिसल्या. असं कसं असेल ना, एका कलिंगडासारखं इतकं विस्कळीत, निसर्गामधल्या गोष्टी ह्या अतिशय शास्त्रशुद्ध असतात, सिस्टमॅटिक असतात, माणसं चुकू शकतात, निसर्ग नाही. 1904 मध्ये थॉम्सनने त्याचा हा सिद्धांत मांडला, आणि त्याच्या पुढच्या 10 पण नाही, एक 6-7 वर्षामध्ये, 1911 मध्ये रुदरफोर्डने त्याचं केंद्रकीय अणुप्रारूप नावाचं मॉडेल समोर आणलं. बघा आता हे काय तुम्हाला सांगते. त्याची आधी रचना बघा, काय फॅन्टॅस्टिक रचना आहे. हा सेटअप आहे आणि याचा रिझल्ट तुम्हाला मी पीपीटी मध्ये दाखवते. बघा, हा काय डोकेबाज माणूस आहे बघा. हा रुदरफोर्डला ह्या ॲटॉमिक स्ट्रक्चर किंवा आपल्या ॲटॉमिक केमिस्ट्रीचा जनक असं म्हटलं जातं, कारण की त्याने हा खूप मोठा आणि यशस्वी प्रयोग केला. काय विचार आहे बघा त्या माणसाचा, बघा किती मस्त प्रयोग आहे. त्याने काय केलं, हा पिवळ्या पिवळ्या रंगाचा दिसतोय ना, हा आहे पत्रा. कसला, सोन्याचा. इतका पातळ पत्रा आहे की याच्या आरपार बघू शकतो आपण. अतिशय पातळ एका सिंगल लेअरचा पत्रा. ही आहे त्याची रचना. कसली, त्या ह्याची काय बरं म्हणतात, प्रयोगाची पहिली गोष्ट की हा आहे सोन्याचा पातळ पत्रा. इथे आहे हे जे काही तुम्हाला दिसतं ना ग्रे कलरचा बॉक्स, ह्याला म्हणतात लीड. लीड नावाचा एक धातू आहे, तो सगळ्या उत्सर्जक गोष्टींना शोषून घेतो. आता उत्सर्जक गोष्टी म्हणजे काय, तुम्हाला रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे किरणोत्सर्ग हे माहितीये का, काय असतं? किरणोत्सर्ग माहिती आहे का? नाही. बर, तुम्ही बर, तुम्हाला काही अंदाज आहे का की आपल्या आजूबाजूला असेही काही मूलद्रव्य असतात त्याच्यामधनं रेडिएशन्स बाहेर पडतात? हो. हा, जरा सांगा बरं तुम्हाला काय माहिती याच्याबद्दल, मग मी तुम्हाला चित्रच काढून दाखवणार आहे. सांगा सांगा, तुम्हाला काय माहितीये? अरे, काय ऐकलं ते तरी सांगा.
मी तुमच्या उत्तरासाठी थांबले. माहित नाही. हा ते ते ठीक आहे. तुम्ही मगाशी मला किरणोत्सर्ग काय ते माहित नाही हे सांगितलं, पण त्यातनं रेडिएशन्स बाहेर पडतात हे सांगितलं की तुम्हाला. असं काय करता? चला मीच तुम्हाला सांगते. तुमच्याकडे खूप लोकांकडे असे पेन आहेत का जे उन्हात ठेवले की चमकतात? हो. हा, अशा चमकणाऱ्या गोष्टी ह्या तर टेम्पररी आणि ह्याचा आपल्या शरीरावर काही दुष्परिणाम होत नाही. त्याला फ्लुरोसन्स म्हणतात. पण निसर्गामध्ये काही मूलद्रव्य अशी आहेत ज्यांच्या पोटामधनं ह्या सगळ्या गोष्टी बाहेर पडतात. चला तुम्हाला आता मी एक मज्जा सांगते. बघा, तुम्ही मला ह्याचं उत्तर सांगाल की, एक मिनिट, एक स्क्रीन येईल आता आपल्या समोर. मी तुम्हाला एक सिच्युएशन सांगते, तुम्ही मला त्याचं उत्तर द्यायचं. ही एक आहे एक पिशवी, ठीक आहे. ही माझ्याकडे एक पिशवी आहे आणि मी गेले मार्केटमध्ये. हे माझ्या पिशवीचं हँडल आहे. आज आषाढी एकादशी आहे ना, मी गेले होते काल भाजी आणायला गेले होते आणि मी खूप सारं सामान घेतलं. काय काय घेतात उपासाचं सांगा बरं मला जरा. चिप्स, काय? केळीचे चिप्स, परत फळं, साबुदाणा. बर, साबुदाणा, केळीचे चिप्स आणि फळं, अजून एवढंच खाल्लं की काय सकाळपासून? अजून काय काय खाल्लं सांगा पटपट. इथे चिप्स झाले, इथे फळं झाले. काय काय? शेंगदाण्याचे लाडू. अरे वा. परत अजून? झालं? अरे असं काय करताय? बटाटे असतात, रताळी असतात, अजून काय 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 फळं असतात, पावसाळ्याची फळं असतात, नासपत्ती किंवा ते आलू बुखार, अशा 100 वेगवेगळ्या गोष्टी असतात. हे सगळं मी ऑलरेडी माझ्या पिशवीत घेतलं. माझी पिशवी भरली आता, पूर्ण काठोकाठ भरली. आणि मी चालले होते रस्त्याने, तर तिकडे एकदम फ्रेश फ्रेश पेरूवाले काका दिसले मला. त्यांच्या गाडीवरती ते घेऊन चालले होते पेरू. तर ते म्हणाले, पेरू घ्या, ताजे ताजे पेरू आहेत, आपल्याच मळ्यातले पेरू आहेत आणि चांगले स्वस्त पण होते. 100 रुपयाला 2 किलो. घ्यायला पाहिजे की नाही सांगा बरं? उपास आहे, घरामध्ये फळं पाहिजे. मग मी 2 किलो पेरू घेतले आणि ह्या पिशवीत ते टाकले. आता ह्या पिशवीमध्ये ऑलरेडी खूप सामान भरलं होतं मी, खूप सामान. त्यात आणखीन 2 किलोचं ओझं मी टाकलं ह्या. काय होईल माझ्या पिशवीचं सांगा बरं? पिशवी फाटेल. करेक्ट, पिशवी फाटते. इकडनं इकडनं कुठून तरी आतलं सामान बाहेर पडेल. त्यातलं वजन जे एक्स्ट्रा झालंय, इम्बॅलन्स आहे, तो इकडे तिकडे इकडे तिकडे बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल. मग मी काय करणार? मग मी विचार करणार की ह्याला इथे कुठेतरी मी बंद करते, इथे हात ठेवेन किंवा इथे हात ठेवेन आणि पिशवी घरी घेऊन येईन. तोपर्यंत माझी पिशवी सगळ्या बाजूने फाटत राहील का सांगा बरं मला? नाही, थांबून जाईल. जेवढं अतिरिक्त बाहेर पडलंय त्या खड्ड्याला मी बुजवून टाकलं तर ते बंद होईल ना. असंच एखाद्या अणूमध्ये, आता समजा हा अणू आहे, हा एक आपण अणू काढूया दुसरा. त्या अणूच्या केंद्रकामध्ये आता आपल्याला येईलच ही सगळी संकल्पना, आपल्याला पुढे येईलच. केंद्रक म्हणजे मध्यभागी असलेली एक खूप महत्वाची जागा एखाद्या अणूमधली. तर त्या केंद्रकाच्या मध्ये खूप सामान भरलंय, असं खूप भरलंय. तर ते काय करेल केंद्रक? त्यातली एनर्जी बाहेर टाकेल की नाही? तर अशाच खूप जड मूलद्रव्यांच्या मधनं 3 प्रकारच्या रेडिएशन्स बाहेर पडतात. त्याला म्हणतात अल्फा, बीटा आणि गॅमा. हे सगळं तुम्हाला आता नाहीये बरं का, पण आपल्या पुस्तकामध्ये सांगितलंय अल्फा पार्टिकल चा प्रयोग. अल्फा पार्टिकल आले कुठून? अल्फा पार्टिकल इथून आले. या मूलद्रव्याला बघा, आता तुम्हाला चित्रात समजेल. सेटअप मध्ये बघा, हे काय ठेवलंय? अल्फा कण उत्सर्जक म्हणजे कोण असेल? तो मूलद्रव्य असेल ज्याच्यामध्ये त्याच्या पिशवीमध्ये ऑलरेडी सगळं भरले. मग पिशवीतलं सामान भरलं की तो काय करेल? बाहेर टाकेल, बरोबर. मग त्यातनं जे अल्फा कण बाहेर येतात, आता बघा 3 प्रकारचे आहेत, अल्फा, बीटा, गॅमा. अल्फा हे धनप्रभारित असतात आणि जड असतात, खूप हेवी असतात. बीटा ऋणप्रभारित असतात आणि एकदम हलके असतात. आणि गॅमा
तर अतिशय शक्तिशाली अशा रेडिएशन्स असतात. रेडिएशन्स, रेज, जसं तुम्हाला एक्सरे माहिती आहेत, एक्सरे तसे असतात. म्हणजे हे जड, हे पोखरणारे आणि हे आर पार पोखरूनच टाकणारे अशा 3 प्रकारचे भयंकर रेडिएशन्स अशा मूलद्रव्यांमधनं बाहेर पडतात. तुम्हाला मगाशी म्हणजे पेनाचं सांगितलं ना, ते काही नाही, तुम्ही त्याला सावलीत ठेवलं की त्याला काही नाही, परत ते सावलीत येतील, शांत बसतील. ते टेम्पररी असतं, त्याच्यामध्ये काही त्रास नाहीये. पण ह्या रेडिएशन्स मधनं माणसाला त्रास होऊ शकतो. म्हणून त्याला नेहमी असं लीडच्या बॉक्समध्ये ठेवतात. दिसलं हे काळं काळं, की आजूबाजूला गेलेले जे काही त्याचे अल्फा, बीटा, गेमा जे कोणी असतील ते इकडच्या इकडे गायब होते. इथे ते शोषले जातात. मग ह्या उत्सर्जकामधनं याने फक्त याच्यात अल्फा किरण टाकले. बीटा आणि गेमा पण इकडच्या इकडे ऍब्झॉर्ब करण्याचं सिस्टीम लावून टाकलं. इकडे कोण आला आता? अल्फा किरणांची एक मोठीच्या मोठी पट्टी टाकली त्याने. बघा, आणि हे काय माहिती का, जांभळ्या रंगाचं. जांभळ्या रंगाचा एक आहे पडदा, धातूचा पडदा. आणि प्रतिदीप्तिमान म्हणजे काय बघा, आता इकडनं अल्फा किरण आला आणि हा इकडनं इकडे गेला आणि इथे आपटला, ह्या जांभळ्या पडद्यावरती आपटला, तर इकडे काय होईल? चमकेल. इकडे गेला, इथे चमकेल, इकडे चमकेल. म्हणजे काय झालंय? अल्फा कण कुठे कुठे आपटले गेले ह्याची त्याच्याकडे नोंद राहील. तो काय मोजणार? ह्या सगळ्या पत्र्यावरती, ह्या सगळ्या पडद्यावरती कुठल्या बाजूला किती कण आपटले त्याची संख्या तो सगळ्या शेवटी मोजेल. इथे बसून बसून नाही मोजणार, इथे दुसरं एक मशीन आहे. त्या मशीनचं काम आहे की जितके आहेत त्याला काउंट करायचं आणि त्याचा रेकॉर्ड द्यायचा. बरोबर? हा सगळा सेटअप मांडणारा माणूस म्हणजे रुदरफोर्ड. म्हणून ह्याला या प्रयोगाच्या रचनेकरताच आपण स्टार द्यायला पाहिजे. विचार करून बघा, एवढं सगळं डोकं चालवलंय त्या माणसाने, कसलं भारी डोकं चालवलंय. एखाद्या अणूची रचना शोधण्याकरता त्याने एक मोठाच्या मोठा सोन्याच्या पत्र्याचा आर पार दिसेल एवढा पातळ भाग घेतला. म्हणजे एक एकच अणू असतील त्याच्यामध्ये, इतका पातळ आहे तो पत्रा. आणि इथून आलेले अल्फा कण ह्याच्या आरपार इकडे गेले, तिकडे गेले, कुठे गेले हे शोधण्याकरता पण त्याने इकडे आजूबाजूला पडदा लावला. एवढा भन्नाट विचार करणारा माणूस जो असेल तो कसला भारी असेल. बरोबर? हा होता त्याचा प्रयोग. प्रयोग तर झाला, आता पुढे काय बघा. प्रयोगाच्या पुढे प्रयोगातल्या आपल्याला ज्या ज्या काही दिसल्यात त्या निरीक्षणांचा आता आपण अभ्यास करूया. हा तो पत्र आहे बरं का, हा मधला पत्र. हे सगळं जाऊ दे तुम्ही, हे तुम्हाला मी सांगतेच आहे काय, मराठीत खाली दिलंय, आपण हे सगळं बघू आता काय. हा पिवळा पत्र आहे आणि इथून हे सगळे तुम्हाला गुलाबी गुलाबी रंगाचे जे दिसतात ना बाण, हे आहेत अल्फा पार्टिकल्स. ठीक आहे? आर पार जाणाऱ्या पार्टिकल्सची संख्या किती आहे सांगा बरं जरा मला. आरपार जाणारे 9. जास्त आहेत का कमी आहेत? हा जास्त. बरोबर. म्हणजे एवढ्या सगळ्या ह्याच्यापैकी 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे खूप सारे अल्फा कण याच्यावर आपटले, त्यातले ऑलमोस्ट सगळेच आरपार गेले. एखाद्या गोष्टीच्या आरपार जर आपले कण गेले याचा अर्थ काय? मध्ये पोकळ जागा आहे ना, हो. पोकळ जागेमधूनच आरपार जातात ना गोष्टी. म्हणजे ह्या अणूंच्या मध्ये काहीतरी खूपच मोकळी जागा आहे ज्याला न धडकता आपले अल्फा कण आरपार गेले. खूप कमी कण हे असे कमी अंशाच्या कोनातनं आपटले आणि मागे गेले. त्याच्याहून कमी कण मोठ्या अंशाच्या कोनातनं आपटले आणि मागे गेले. म्हणजे इकडे आपटले, असे इकडे आले, इकडे आपटले आणि मागे गेले, म्हणजे आरपार गेलेच नाही. आणि सगळ्यात मजेची गोष्ट काय माहितीये का? 20,000 मधला एकच जसा आला तसाच परत गेला. आता याचा अर्थ कळला का तुम्हाला? 20,000 एक कण आला तसा गेला, म्हणजे मध्यभागी काहीतरी एक पॉझिटिव्ह धनप्रभारित गोष्ट आहे. आता हे कसं कळलं बघा. हा तुमचा पत्रा, चला असं नको काढूया आपण, हे सगळं डिलीट करून टाकते मी. हा आहे आपला सोन्याचा पत्रा, पिवळ्या रंगाचा ना, आपण गोल्डन कलरचा काढूया. चला, हा आपला सोन्याचा पत्रा. एवढा जाड पण नाही बरं का, एकदम पातळ घेतलाय त्याने.
माझ्या चित्रात पण येणार नाही एवढा पातळ. हा, आला आला, आपला पत्र आला. आता बघा, हा अल्फा कण इकडनं आर पार गेला. आर पार गेला याचा अर्थ काय? मध्ये काही त्याला अडवणारं काही नाहीच आहे. म्हणजेच काय आहे? इथे खूप सारी मोकळी जागा आहे. दुसरा अल्फा कण आला आणि अशा इकडनं कुठे अजून मला आणखीन काढायचंय रे, अजून एक काढायचंय मला. आणि इथून कमी अंशाच्या कोनातनं परत गेला. कमी आहे ना हा अंशाचा कोन. अजून एक कण आला आणि तो जास्त अंशाच्या कोनातनं मागच्या मागे चालला गेला. सगळ्यात ग्रेट आहे हा. हा नाही, हा नाही, हा नाही. अरे काय करूया, रंगच बदलायचा आहे मला त्याचा. हा मला करायचा आहे ब्लॅक. हा आहे इथला. हा मोठ्या अंशाच्या कोनातला कण आहे. मग सगळ्यात शेवटचा द ग्रेट कण हा इथे आला. लाल रंगाने दाखवते हा. जसा आला तसाच परत गेला. आता परत जाण्याकरता मी याच्यावरच दुसरा काढणार आहे, हे दाखवण्याकरता की जसा आला तसा गेला. म्हणजेच काय? आता बघा तुम्ही, ह्याचा अर्थ समजून घ्या. काय झालंय? हा जसा आला तसा आरपार गेला आणि असे सगळे मॅक्झिमम सगळे असेल. इकडे आला, इकडे आपटला आणि परत गेला. हा अंश कमी आहे बघा, छोटा कोण आहे हा, छोटा. तिसरा अल्फा कण आला आणि मोठ्या कोनाच्या फरकाने परत गेला. हे सगळ्यात जास्त आहेत संख्येने. हे 2 नंबरचे आहेत, हे 3 नंबरचे. म्हणजे खूप जास्त, कमी, खूप कमी. आणि हा जसा आला तसा परत गेला आणि हे आहेत 20,000तला 1. एकूण 20,000 कण तुम्ही टाकले, ह्याच्यावर आपटले, तर त्या 20,000मधला एकच जसा आला तसा परत गेला. काय प्रमाण आहे? पण परत का गेला? इथेच चिटकून का नाही बसला? आता बघा, तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. इकडे एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इथे पण एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि हे दोन पॉझिटिव्ह एकमेकांच्या जवळ आणले तर काय होईल? लांब जातील. पटकन सांगा. शाबाश, एकमेकांपासून लांब जातील. पण एक्झॅक्टली उलट. हे पॉझिटिव्ह आहे आणि मध्ये काहीतरी निगेटिव्ह आहे. आणि मी या दोघांना एकमेकांच्या जवळ आणलं तर काय होईल? नेगेटिव्ह होईल. करेक्ट. ते एकमेकांना निगेटिव्ह नाही होणार, ते एकमेकांना आकर्षित करतील. म्हणजे एकमेकांना चिकटतील. ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकमेकांना आकर्षित करतील आणि एकमेकांना प्रतिकर्षित करतील. मग जर आपल्याला माहितीये की आपल्या अल्फा कणांना पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्याला ढकललं गेलंय, म्हणजे इथे पण मध्यभागी कुठेतरी एक पॉझिटिव्ह असला पाहिजे. ह्याच्यामधनं, ह्या सगळ्या प्रयोगामधनं रुदरफोर्डने अणूची रचना कशी असेल याचं एक विचार मांडला. त्याने असं चित्र काढलं. एक अणू, त्याच्या मध्यभागी त्याचं केंद्रक, आणि हे केंद्रक छोटं आहे, खूप छोटं आहे, मुख्य अणूच्या आकारापेक्षा खूपच छोटं आहे. पण हे कसं आहे? पॉझिटिव्हली चार्ज. याच्यामध्ये आहे धनप्रभार. म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह कण आहेत, त्याला आपण म्हणतो प्रोटॉन. आता हे आपल्याला कळलं बरं का. आणि ह्याच्या आजूबाजूला इकडे मध्ये मध्ये इलेक्ट्रॉन्स फिरतायत. ही रचना अशीच असू शकते कारण आरपार जाणारा, बघा आरपार जाणारा इथे दिसला अल्फा कण,
कमी अँगलने जाणारा इथे आपटून परत गेला इकडे, बरोबर ना? इकडे दुसरा, आठवलं मी जी काढली होती रचना ती तुम्हाला आठवली? इथून कमी अँगलने इकडे जाईल. तिसरा इकडे कुठेतरी आपटलेला मोठ्या अँगलने. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचा मुद्दा, ही सगळीच्या सगळी रचना इथे लावून बघा. आणि मग इथलं नाही, सॉरी, हा मी तुम्हाला जो काढलाय हा चुकला, ह्याची जागा चुकली. हा इथे येईल, कोपऱ्यावर आपटेल आणि इथून परत जाईल, कारण त्याला आपटलं गेलं ना इथे. तो आपटला कशा तरी पॉझिटिव्ह वरती आणि त्याचा रस्ता बदलला. असाच मोठा. पण जो मध्यभागी आला त्याला या पॉझिटिव्हने ढकललं मागच्या बाजूला, कारण हा पॉझिटिव्ह आहे आणि तो पण पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे तो जसा आला तसाच मागे ढकलला गेला. आणि तेच सांगितलं की मध्यभागी काहीतरी पॉझिटिव्ह आहे आणि बाजूला हे सगळे इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह आहेत. बरोबर? ही झाली आपल्या रुदरफोर्डच्या प्रयोगाची रचना. समजली? मस्त आहे की नाही प्रयोग? हो ती बात 10⁻⁴ मिलीमीटर. मिलीमीटर ऑलरेडी आपल्या पट्टीतल्या 2 बारीक रेषा आहेत, त्यांना त्यांचा किती 10⁻⁴ इतका छोटा पत्रा आपल्या डोळ्यांना दिसणार पण नाही. त्याच्यामध्ये एकच अणू असेल, इतकी बारीक रचना असेल, हो की नाही? म्हणून या प्रयोगाला लोकांनी डोक्यावर घेतलं आणि म्हणूनच सांगितलं गेलं की अणूची रचना करण्यामधला हा सगळ्यात महत्वाचा माइलस्टोन ठरला. काय भारी प्रयोग आहे हा, मला खूप आवडतो हा प्रयोग. ह्याच्यामधनं काय समजतं की विचार करणारी जी लोक असतात की नाही, म्हणजे प्रयोग करून बघूया आणि बघूया काय होतंय, अशा सगळ्या ग्रेट लोकांना आपल्याला या प्रयोगांमधनं समजून घेता येतं. आणि हा होता बघा अर्न्स्ट रुदरफोर्ड. अर्न्स्ट, त्याचं नाव होतं अर्न्स्ट. कुठला होता रुदरफोर्ड माहितीये का आपल्याला? बघा, आपल्याला दिलेलं असतं पुस्तकामध्ये. त्याने ह्या प्रयोगामध्ये, आपल्याला इथे दिलं नाही पण शोधायला पाहिजे आपण, ठीक आहे? मला लक्षात नाही आता हा कुठला होता, एक्झॅक्टली कुठल्या देशातला होता. पण ह्या प्रयोगामध्ये त्याने जे काही सगळं सांगितलं त्याच्यामध्ये सुद्धा लोकांना काही प्रश्न पडले. ठीक आहे? म्हणजे बघा, इथे खाली दाखवलंच आहे, हे चित्रामध्ये मस्त दाखवलंय बघा. हे त्याचं अणुप्रारूप. हे बघा, हा छोटा अँगल, मोठा अँगल, आरपार गेलेले मध्यभागी केंद्रक, हे त्याने सांगितलेलं चित्र आहे. पण आता लोकांचे प्रश्न असे होते की जे इलेक्ट्रॉन आजूबाजूला फिरतायत आणि ते निगेटिव्ह आहेत, तर मग ते असे निगेटिव्ह, कोणता पण निगेटिव्ह म्हणजे प्रभारित कण जो असतो कुठलाही, तो फिरतो 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 आणि मध्यभागी येऊन पडतो. तुम्हाला भवरा माहितीये? भवरा, भवरा कसा गोल 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 फिरतो आणि फिरून झालं की पडून जातो खाली. तसेच हे इलेक्ट्रॉन पण गोल 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 फिरतील आणि याच्यात मध्ये येऊन पडतील, असं लोकांनी त्याला विचारलं. तर ह्याच प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे काही नव्हतं बरं का. म्हणजे आता ह्या रचनेमध्ये इलेक्ट्रॉन्सची जागा, प्रोटॉन्सची जागा आणि ह्या सगळ्याचा परस्पर संबंध मिसिंग आहे. हे 1911 सालचा प्रयोग होता अर्न्स्ट रुदरफोर्डचा. 1911 मध्ये त्याने केला हा प्रयोग, आपण मगाशी पाहिलं बघा. पण त्याला फॉलो केलं त्याच्या शिष्याने, म्हणजे नील्स बोहर. ह्याने ह्या प्रश्नाचं उत्तर शोधलं आणि इतकं मस्त उदाहरण दिलं, सांगते तुम्हाला मी. बघा, ह्या प्रयोगातनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळल्या. आता ज्या उरलेल्या गोष्टी आहेत त्या बघा. आपली सोलार सिस्टीम माहिती आहे तुम्हाला? आपली सूर्यमाला, मध्यभागी सूर्य, त्याच्या आजूबाजूला ग्रह आपल्या आपल्या कक्षांमध्ये फिरतात, बरोबर की नाही? जशी जागा जिकडे, ज्याला जिकडे वाटेल तिकडे हे सगळे आपल्या आपल्या कक्षांमध्ये फिरतात. कोणाच्या कक्षा कोणाला पॅरलल, वर खाली, अशा वर खाली आहेत, बरोबर ना? 3 डायमेन्शन मध्ये बघा तुम्ही, तुम्हाला माहिती असेल मी काय म्हणते. तर हे सगळे ग्रह आपापल्या कक्षांमध्ये सूर्याच्या भोवती फिरतायत, हजारो वर्षापासून फिरतायत, पण यांच्यापैकी कोणी कधीच सूर्याच्या मध्ये जाऊन आपटलेलं नाहीये. असं का होतं सांगा बरं? सांगा ना, असं का होतं? ग्रह सूर्यामध्ये जाऊन का नाही पडत?
ग्रह सूर्यामध्ये जाऊन का नाही पडत? विचार करा, उत्तर द्या. असं काय करताय? ग्रह स्वतःच्या कक्षांमध्ये फिरतात, बरोबर की नाही? हो. मग ते का पडतील सूर्यामध्ये जाऊन? हो. ही काय काढलीये मी? प्रत्येक ग्रहाची कक्षा. प्रत्येक ग्रह आपल्या आपल्या कक्षेमध्ये फिरत असेल तर तो मध्ये का पडेल? ह्याचाच अर्थ असा आहे की जर तुम्ही अणूच्या रचनेमध्ये मध्यभागी केंद्रक काढलं आणि आजूबाजूला इलेक्ट्रॉन काढले आणि प्रत्येक इलेक्ट्रॉन त्याच्या त्याच्या कक्षेमध्ये जात असेल तर तो का मध्ये जाऊन पडेल? तो त्याच्या कक्षेमध्येच फिरत राहील. म्हणजेच इलेक्ट्रॉन त्यांच्या विशिष्ट रस्त्यांवर फिरतात, त्याला आपण कक्षा म्हणतो. प्रत्येक कक्षेची एक ऊर्जा आहे, म्हणजे एक लेवल आहे, एनर्जी आहे. ह्या कक्षेतून बाहेर पडायचं असेल तर, इथून बाहेर पडायचं असेल तर, किंवा इकडून आत यायचं इकडून आत यायचं, असं काही करायचं असेल तरीही इलेक्ट्रॉनला काय करावं लागतं? ऊर्जा घ्यावी लागते किंवा द्यावी लागते, बरोबर? एक मिनिट हा. एकच मिनिट हा. त्याला बोलव बरं. ओ सॉरी हा. तर अच्छा, आपण जे बघत होतो हा, ते ह्या प्रयोगाबद्दल बोलत होतो की अणूच्या रचनेमध्ये आपण जे पाहिलं की अणू त्यांच्या त्यांच्या कक्षांच्या हिशेबाने फिरत राहतात. आणि जसं मी तुम्हाला याच्यात सांगितलं की अरे हा, इकडून तिकडे जायचं असेल, या कक्षेतून इकडे जायचं असेल, अरे अरे मला हे नाही पाहिजे होतं, मला रेष काढायची. या कक्षेतून या कक्षेत जायचं असेल किंवा या कक्षेतून आत यायचं असेल, कशाही उड्या इलेक्ट्रॉन मारू शकतात, पण स्वतःच्या मनाप्रमाणे काही नाही करू शकत. त्यांना एकतर एनर्जी घ्यावी लागेल किंवा एनर्जी द्यावी लागेल. आणि ह्या सगळ्यामधनं काय होईल? त्यांना त्यांची जागा सोडता येईल नाही, तर त्यांना ह्याच रस्त्यावर फिरायचे जन्म देईल. मध्यभागी केंद्रकामध्ये ऑलरेडी आहेत प्रोटॉन, जे असतात पॉझिटिव्ह. याच्यावरतीच अल्फा कण आपटले आणि परत गेले. पण नंतर हे समजलं फक्त प्रोटॉन नाही, जड कण ज्याला कुठलाच चार्ज नाही, म्हणजे कुठलाच प्रभार नाही, ते आहेत न्यूट्रॉन. ते पण आपल्या अणूच्या केंद्रकामध्ये बसलेले असतात. सो अणूच्या रचनेमध्ये आतापर्यंतची आपली स्टोरी कुठपर्यंत आली की अणूच्या रचनेमध्ये कोणी कोणी काय काय शोध लावले आणि कुठल्या कुठल्या गोष्टींचा आपण विचार केला. अणू म्हणजे काय, रेणू म्हणजे काय, हे आपण पाहिलं. बघा कुठपर्यंत आपली गोष्ट आली बघा. अणू, रेणू, त्यानंतर जे जे थॉम्सन, आणि त्याच्या आधी आपलं डाल्टन, आणि मग त्याच्यानंतर रुदरफोर्डचा प्रयोग. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आजच्या लेक्चर मधली मला तर हीच वाटली, रुदरफोर्डचा प्रयोग. तुम्हाला काय वाटतंय? बाकीच्या गोष्टी पण छान होत्या, पण हा प्रयोगाची रचनाच एवढी भारी आहे ना की याच्यामधनं समजतं की त्या माणसाने काय भन्नाट डोकं चालवलं होतं, बरोबर? तर हा त्याचा प्रयोग होता. आणि ह्या प्रयोगातल्या राहून गेलेल्या गोष्टी नील्स बोहरने त्याच्या कोणत्या आपल्या सोलर सिस्टीम म्हणजे ग्रहमालेच्या हिशेबाने या प्रश्नांची उत्तर दिली. बघा त्याने काय सांगितलं की अणूंच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन विशिष्ट अंतरावरती असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षा म्हणजेच काय, ऑर्बिट्स, ह्याच्यामध्ये फिरतात. कक्षा म्हणजे काय? त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिरतात ती वर्तुळ, आणि त्यांच्या इलेक्ट्रॉनची ऊर्जाची जी काही स्थिती आहे ती स्थिर असते. प्रत्येक कक्षेमध्ये जी काही इलेक्ट्रॉनची ऊर्जा आहे ती स्थिर आहे, आणि इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेमध्ये उडी मारताना फरका इतक्या उष्णतेचे शोषण करतो आणि बाहेरून आत येताना तितकी ऊर्जा उत्सर्जित करतो, बरोबर? हे सगळं आपण आत्ताच पाहिलं. उड्या मारू शकतो, पण
इलेक्ट्रॉनला एनर्जी घ्यावी लागेल किंवा द्यावी लागेल. बोहरने आणखीन बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्या, पण त्या आपण बघूया पुढच्या लेक्चरला. आज आपण इकडे थांबू. पण मला तुम्हाला विचारायचंय की तुम्हाला आजचं आपलं लेक्चर कळलं का, आवडलं का, समजलं का, आणि आपण असाच अभ्यास करायचा का? हो. ओके, तुम्ही माझ्याशी बिंदास गप्पा मारू शकता. तुम्हाला जे वाटेल ते मला सांगू शकता. त्या पद्धतीने आपण आपला अभ्यास एकत्र करूया. एकत्र अभ्यास केल्याने चांगला होतो, हो की नाही? हो. गुड. आणि तुम्हाला ओपिनियन द्यायचंय का आपण थांबायचं? प्रवीण पाटील Opinion झोपले. आहे. ओके, सांगा मग काय ओपिनियन आहे तुमचं? ओपिनियन म्हणजे तुमचं मत काही असेल तर, नाही तर आपण थांबू. चलो आपण थांबूच. जे काय असेल ते मला सांगा. काही अडलं, काही समजलं नाही ते पुढच्या वेळेला विचारा. आपण परत भेटूच. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.